संख्याबळ जास्त राहील तर सरकारवर चांगलं वजन पाडता येईल. हे आपलं सरकारवर दबाव पाडण्याचा वेळ आहे. तोच चुकवतो आणि तो उपाशी मरतो, तोच कर्जाच्या पळी. आज त्याची परिस्थिती, त्याला पेरणी करायला पैसे नाही टाका, पेरणी करायला पैसे नाही, त्याला पेरणीच्या टायमात त्याला बचत गटाचं लोन उचलावं लागते, त्याला बँकेचं लोन उचलावं लागते, त्याच्यावर कर्जाचा बोकंड आहे. आता सरकार सुद्धा आपल्याला कर्जमाफी द्यायला तयार नाही. म्हणून आपल्याला सैनिकाचा आपल्याला शब्द दिला की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करणार. पण आपली कोण जबाबदारी आहे? कसा राजा कसा प्रजा, तसं सरकारनं आपल्यासोबत वागले तसं प्रजेचं पण कर्तव्य आहे की त्या राजाचं बोलणं आपण त्यांच्याकडून पूर्ण केलं पाहिजे. अरे तुम्ही पिकवता, एवढी मेहनत करता, आता तुमच्या मालाला भाव आहे का? तुम्ही एवढी मेहनत करता, परिस्थितीवर वाटते का तुम्हाला? आपल्या भविष्यात आपण अजून सुधारलो नाही. अरे शेतकऱ्यांच्या बळावर करताना मोठे होतात, पण शेतकऱ्यांना कोणी मोठेवर करायला तयार नाही. प्रशासन सुद्धा दुर्लक्ष करतात. आपल्याला या सरकारने आपल्याला कर्जमाफी दिली नाही, आपल्याला हमी भाव दिले नाही, शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही. अरे 28 तारखेला मुक्तीपुरीला नागपूरला शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी तिथे सगळ्यांनी मोठ्या संख्येने यायचं आहे आणि संख्याबळ जास्त राहील तर सरकारवर चांगलं वजन पाडता येईल. हे आपलं सरकारवर दबाव पाडण्याचा वेळ आहे. आता शेतकऱ्यांनी बांगला जायचं नाही. आता शेतकऱ्यांनी तुम्हाला भाव या हक्कासाठी आपल्याला नागपूरला चालायचं आहे. अरे आता तरी जागे व्हा शेतकऱ्यांनो, आता तरी उठा, आता तरी जागे व्हा, आता तरी कधी उठणार आहे? अरे शेतकऱ्यांना पहिल्यापासून या प्रशासनाला टाकून ठेवला आहे. शेतकऱ्यांना यांनी भाव दिला नाही, शेतकऱ्यांना हमी भाव दिला नाही. अरे स्वामीनाथन आयोग लागू केला नाही. अरे शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा दिली नाही. या सरकारला अजून आवर्जून सांगितले सगळ्या लोकांनी नागपूरला मुक्तीपुरीला मोठ्या संख्येने यायचं आहे आणि तिथे सरकारला आपला जाब दाखवायचा आहे. सरकारने जसं आपल्याला आश्वासन दिलं त्या आश्वासनाला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. आणि 28 तारखेला नागपूरला मुक्तीपुरीला सगळ्या शेतकऱ्यांनी यायचं आहे. एवढंच सांगायचं तुम्हाला. धन्यवाद.